टीम देवळीला. मात्र यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पहा पंचांनी सांगितलंय की नाही हा ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या दरम्यानचा बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. चला मॅच ऑन करायची आहे टीम देवळी. हा कॉल आपल्यासाठी आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याकडे दक्षता द्या असं आयोजन कमिटीने आम्हाला सांगितलंय. याची नोंद घ्या. चला मॅच ऑन करायची आहे टीम. चला थोडीशी घाई करा. चला टीम नजरा वळवल्या गेल्यात. यस इट इज. पंचांनी इथे कॉल दिलाय. इट्स अ व्हाईट बॉल. चेंज ऑफ डिसिजन पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 13. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. आकाश ओ यावेळी पहा फटका फसलाय. मिस टाइम आहे. आकाश स्वतः येतील फॉलो थ्रू मध्ये. कॅरी करतील तो झेल. पहा असं म्हटलं आता ना खुद को धोखा देकर बाजीगर मत समजना. वक्त आएगा तो हम पासा भी पलट सकते हैं. त्याने पासा पलटलाय आणि इथे फलंदाजाला बादही केलाय आणि धावसंख्येला ब्रेक थ्रू दिलाय. 13 धावांवरती दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे नितीन जाधव. नितीन तानाजी जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मात्र निराश झाले ते अक्षय. पहा अतिशय सुंदर असा कॅच कॅरी केला आणि तदनंतर मात्र आकाशने कोणतंही सेलिब्रेशन केलं नाहीये. फक्त हायफाय दिला आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय ना ज्या फलंदाजाला त्याचं नाव आहे नितीन तानाजी जाधव. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 4 वरती देवळी टीम कडून लढण्यासाठी सज्ज झालाय. चला आमचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी नलावडे यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. अरुणदादा कदम यांनाही विनंती आहे. कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ओ द विकेटने पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. हो त्याने सांगितलं अरे समस्या कभी उतनी ताकतवर नहीं होती जितना हम मान लेते हैं. कभी सुना नहीं है अंधेरे के बाद सुबह नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये आलेले काळे डोंगर त्याने उधळून टाकलेत. म्हणूनच म्हटलं गेलं ना की लाख ढगांनी गोंधळ केला. सूर्य झाकण्यासाठी एक क्षण पुरेसा. पुन्हा उजळण्यासाठी तो उजळला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 19. हो याही वेळी पहा चोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. 20 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये गेल्यात. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. गौरव जाधव या ओव्हर मध्ये किती टार्गेट सेट करतोय आपल्या टीम साठी. गौरव मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळी मात्र ऑन साइडला अतिशय जबरदस्त बेधुंद करणारा असं म्हटलं आता ना थांबला सूर्यानं थांबला वारा. अरे बेधुंद किनारा मैदानाच्या आतमध्ये हाच किनारा पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. आला तो षटकार सिक्सर. बेधुंद किनारा वादळाचा खेळ निराळा.
हा वादळासारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गौरव आणखी एक मॅक्सिमम मारण्याचा प्रयत्न राहिला, मात्र बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल ती फक्त एक. 27 धावा 2 षटकारांच्या अखेरीस ह्या पाहायला मिळाल्यात. पहा पारितोषिक आलंय. नितीन जाधव यांनी लगातारचे 3 बॉल 3 षटकार ठोकले तर तेजस भोसले यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्या. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नितीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी आले आहेत. नाव आहे साहिल जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळी मात्र आणखी एक प्रहार केला. समोर आहेत नितीन जाधव यांनी मात्र सांगितलं, अरे बीता हुआ वक्त गवाही दे या ना दे मगर आने वाला वक्त जरूर सलामी देगा. हा सलामी देणारा पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. वाह, मैदानाच्या आतमध्ये नितीन जाधव यांनी मात्र या मॅचला आणखी रंगवलंय. चर्चा राहिली आहे ना, अनेक वेळा आपण पाहतो हिऱ्याची जर ओळख पटवायची असेल ना तर अंधाराची वाट पाहावी लागते. अंधारामध्ये हिरा नेहमीच चमकणार. पहा, संघर्षाचे काळे डोंगर ज्यावेळी तुमच्या दिशेने येतात ना त्यावेळी मात्र तुम्हाला स्तब्ध उभं राहणं गरजेचं आहे. तो राहिलाय, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 बॉल 2 षटकार ठोकलेत. या बॉल वरती षटकार ठोकला ना तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संधी आहे. हो, यावेळी मात्र अलॉंग द खा फेटणे एकेरी धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न राहिलाय, दुसरा बॉल येईल का? यस इट इज. दुसरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 35, 35 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळाले ते टीम देवळीला. गोलंदाजाकडेही नजरा वळवल्यात साहिल. हो, यावेळी पहा साहिलही कमी सांगत नाहीये. साहिलही सांगतोय मनाच्या आतमध्ये आलेल्या नकारात्मक विचारांना नो एंट्री द्यायची. नकारात्मक येणाऱ्या विचारांना नो एंट्री द्यायची, नाही तर आत्मविश्वासाला तडा जातो. तो आत्मविश्वास तो महत्वाचा आहे. तो आलाय त्याच्याकडे, त्याने डॉट बॉल हाताळलाय अगेन्स्ट द नितीन. शेवटचे 3 बॉल समोर आहेत नितीन जाधव. हो, यावेळी मात्र लो फुल टॉस जोरकस प्रहार. बॉल चालेल का? डिक्लेअर झोन मध्ये नाही. अडवण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसरी धावही घेतली, मात्र तिसरी धाव मिळेल का? ओव्हरथ्रो पाहायला मिळाला. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी झाली आहे, या चुकीला माफी नाही म्हणूनच म्हटलं जातं ना, अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर. यावेळी पहा आणखी एक. हो, म्हणूनच म्हटलं जातं कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना चूक झाली, चुकीला माफी नाही. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, दुहेरीला तिहेरीमध्ये, तिहेरीला 4थ्या धावेमध्ये कंप्लीट केलंय आणि धाव संख्या 39 या आकड्यावरती घेऊन गेलेत. वा, ही जमेची बाजू राहिली आहे. मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा नितीन आलेत. नितीन यांची खेळी 5 गौरव आहेत. नितीन बाद झालेत आणि चर्चा राहिली आहे. नितीन यांची खेळी फार सुंदर राहिली. संकटाच्या वेळी ते धावून आले आणि गौरव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहेत. अंतिमचे 2 बॉल टार्गेट सेट करणारे बॉल. 39 ही धावसंख्या समोर आली आहे. हो, याही वेळी उडवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. वाह, पुन्हा एकदा स्तब्ध राहिलेत
प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगवेगळ्या क्षणोक्षणी बदलतायत. या 2 ओव्हरच्या पहिल्या ओव्हरमध्ये भाव वेगळे होते झोळाई 11 कुमठे संघाच्या. आता मात्र भाव वेगळे आहेत, म्हणजे भावना ह्या वेगवेगळ्या पाहायला मिळाल्यात. 43 धावा धावफलकावरती. 43 या बॉलवरती जर षटका ठोकला ना तर 50चं टार्गेट हे सेट केलं जाईल. 43 तुमचा स्कोरर आहे. आम्ही तो स्कोर सांगतो आहोत. 43 हा स्कोर कार्ड धावफलकावरती लगावला गेलाय. चला पुढचा बॉल, शेवटचा बॉल. ओहो, यावेळी पहा या पट्ट्याने सांगितलं रे अस्तित्व हे मागून मिळत नाही तर ते स्वतः बनवावं लागतं. आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच्या मनगटामध्ये असलेली क्षमता पाहून आपलं अस्तित्व निर्माण करू शकत नाही. स्वतःच्या मनगटाने लढावं लागतं आणि तो लढलाय. जबरदस्त प्रहार केलाय गौरव जाधव. या मॅचला फिनिश करत असताना काय मोमेंटम शिफ्ट केलाय. टार्गेट सेट केलाय 18 बॉल आणि 50चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये टीम देवळीने सेट केलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट पूल केला, पूल मात्र सक्सेसफुल केला. गौरव जाधव यांनी लगातारचे 2 मोठे प्रहार आणि धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. 50 धावा हा टार्गेट झोळाई 11 कुमठे टीम साठी मोठा प्रश्न उभा केलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल आणि 24 एक जबरदस्त 342च्या स्ट्राईक रेटने गौरव जाधव यांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड. आणि आता मात्र जाऊया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे. मात्र ही मॅच जेवढी आता सुंदररित्या चमकली ना तिला आणखी चमकवण्यासाठी, आणखी पॉलिश करण्यासाठी आकडे तज्ञ व्हॉइस ऑफ महाराष्ट्र गुरुवर्य जयजी भोसले यांच्या वाणीमधून ऐकूया या सेकंड इनिंगचा थरार. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री झोळाई माताई चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. थँक्यू व्हेरी मच. शैलेश जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 49 मांडल्यात, 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. खरं तर पहिली इनिंग पण रंगवता येते, परंतु जर समालोचक आपला आणि गावही आपला जर असेल तर पहिली इनिंग ही रंगते सचिनजी. आणि पहिलाच गाव जिथे मात्र आपण पाहिला तर पहिली इनिंग चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. खरं तर स्वागत ही असेल या स्पर्धेच्या माध्यमातून अरुणजी कदम सर यांचंही आपण स्वागत करूयात. सचिनजी नलावडे साहेब, अध्यक्ष साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. या मॅच कडे वळूयात. सेकंड सेमीफायनल आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. टार्गेट ठेवण्यात आलं 50 धावसंख्येचं. आघाडीचे बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेत. मंजिलें मिलेगी एक दिन फैले हुए उनके पर बोलते हैं, वही लोग रहते हैं जमाने में खामोश जिनके हुनर बोलते हैं. आज कोणाचे हुनर किती बोलणार किंवा या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू कसा खेळणार नाही ही बाब महत्वाची राहणार आहे. सेमीफायनलची मॅच जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये धडक मारेल. अगदी आपण पाहिलं ना तर ए ग्रुप मधून फायनलिस्ट टीम अर्थात आहिर बी संघाला आपण पाहिलं होतं. केसीसी गावडोशी की केयूसीसी गावडोशी त्याच वेळेला या 2 संघांना तरी परास्त केलं आणि अगदी थाटामध्ये फायनल गाठलेली पाहायला मिळाली आहे. या मॅच कडे आपण बघतोय. महत्वाचा सामना 50चा पाठलाग करायचा. आघाडीचे बॅटर जिथे किशोर जाधव आणि आकाश जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूंनी आघाडीला येत असताना या भूमिकेला न्याय दिलाय. राज गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे एक सर्वाधिक मोठं पद भूषवणारे अरुणजी कदम सर आणि तथा एक उत्कृष्ट खेळाडू पावसाळी रबरबॉल क्रिकेट अरुणजी कदम सरांना नेहमीच पसंतीच उतरतं. कारण पावसाळी क्रिकेट मॅचच्या खूप साऱ्या त्यांच्या रील्स व्हायरल होत असताना पाहायला मिळाल्या होत्या. या मॅच कडे राज गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राइक इन मध्ये किशोर. सेमीफायनल नंबर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती मागील 2 सामन्यामध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन करणारा आणि 2 मॅन ऑफ द मॅच ची पुरस्कार मिळवणारा किशोर जाधव स्ट्राइक रेट वरती आहे. मिस्टर परफेक्टनिस्ट. चांगले स्ट्रोक तो अटेम्प्ट करतो, परंतु त्याहूनही अधिक
पुढचा चेंडू, पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मॅचची गोल्डन विकेट, फलंदाज किशोर जाधव बाद. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. सुरुवात लडखडती झाली आहे, तितकासा चांगला खेळ होऊ शकलेला नाही, परंतु अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत नवीन बॅटर दाखवलं होतं श्री जाधव, मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळेल. सामन्याकडे वळूयात. पुढचा बॉल, गोलंदाज, यावेळेचा चेंडू ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आज मला वाटतं जर का संघ या सामन्यामध्ये विजेता होतोय यदा कदाचित, तर नितीनला सर्वाधिक जास्त या खेळाडूची चर्चा होईल. कदाचित पार्टी असू शकते, नितीनला रविवार आहे, ज्या रीतीने तो खेळलाय त्याने कॅच टिपली महत्वाच्या खेळाडूची. यावेळेचा फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय सचिन, त्याने जे टिपला, आणखीन एक धक्का. महत्वाचे 2 बॅटर बाद झाल्यात, विकेट मिळवल्या देवळे संघाच्या खेम्यात. अगदी आनंद ही आनंद. दोन फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळालाय. सूरजने जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर सुरेश सकपा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आफ्राकर बॉल उजव्या सीच्या बाहेर, वॉर स्ट्रोक, गॅप शोधलाय, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, येतोय तो हा एक चौकार. सुरुवात चांगली झाली, ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. बॉडीचं संतुलन हवेमध्ये, अगदी उंच उडी घेत हा केलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनतंय, काय स्ट्रोक केला, गॅप शोधला 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध, सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने सूरज राणेच्या बाट मधून निघणारा हा चौकार इथे पाहायला मिळालाय. 5ला 2, 5 धावा धापलकावरती आहेत, मॅच बनवू शकते, पार्टनरशिप बिल व्हायला हवी. 50चा किंवा पाठलाग करायचा आहे. राज, पुढचा बॉल, कमी गतीने बॅटचा टोला लागला, रनवे मध्ये त्याचा बिघाड झाला होता, तरी देखील तो बॉल डिलिव्हर करण्यासाठी पुढे सरसावला. सिंगल येते 6ला 2, 5 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 13 बॉल आणि 44 ची आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे, सामना अजून संपलेला नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही उमेद, ही ईर्ष्या, जर ही उमेद तुमच्याकडे आहे ना, तर तुम्ही विजेतेपद निश्चित मिळवू शकता. त्यासाठी प्रयत्न तुमचे चांगले करावे लागतील. 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट तुमची असणे आवश्यक आहे. सामना पडू शकतो. 13 बॉल 44 ची आवश्यकता आहे. सूरज राणे ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल, राज खोलातला टाकला, परफेक्ट यॉर्कर, घोषांकित क्षेत्र, बाईच्या स्वरूपामधून धाव मिळते. एक संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 43 ची गरज, 12 चेंडू आणि 43 धावा, 12 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. पुन्हा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं पर्व जे सुपर डुपर हिट होत असताना पाहायला मिळालं. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व मान्यता प्राप्त श्री झोलाई माता क्रिकेट क्लब कुमठे यांच्या माध्यमातून, श्री झोलाई 11 कुमठे ग्रामस्थ मंडळ कुमठे यांच्या माध्यमातून आयोजित
श्री झुलाई माता चषक 2025 पहिला पर्व आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये 2 पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 2 रंगत असताना 12 बॉल 43 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय आणि अर्थात अक्षय जाधवला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच मध्ये पहिले षटक त्याने हाताळलं होतं. कमी गतीचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. हेमंतजी कोळीसर यांना आपण पाहत आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांच्या नावावरती राहिल्यात. रायगड प्रीमियर लीग ज्यांच्या नावामुळेच पार पडते. लोअर फुल तो समोर खेचलाय. राज याला होते त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण चाललंय. सचिन आणि सचिन कमालीचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. चेंडू कितीही मोठे येऊ द्यात त्यांना हा खेळाडू एकटाच बास राहिलाय. ऍक्शन रिप्ले पहा. पुढे सरसावले. लोअर फुल बॉल होता. खेळपट्टीचा वापर केला आणि क्षेत्ररक्षण जे दर्जेदार राहिलं. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. एकाच हाताने बॉलला आतमध्ये ढकललं. तदनंतर मैदानाच्या बाहेर आले. संघाची धावसंख्या आता मात्र वधारतीये. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल. फिंगर रोल केली. पडल्यानंतर कमी गतीने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. समीकरण वारंवार बदलत आहेत. येणारे बॉल आता शेष राहिले ते एकंदरीत 10 ला 40 ची गरज. 10 वरती 2 बाद झालेत. पुढचा बॉल पुढे सावल्या खोडून काढला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 6. सामना जिवंत करणारा हा षटकार. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद आहेत या खेळाडूचे. षटकार त्याने ठोकला. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. पहा हा हेलिकॉप्टर केला समोरच्या दिशेने आणि तदनंतर जसा बॅटला बॉल लागला ठाऊक होता किशोरला की हा षटकारच जाणार आहे. चांगली बॅटिंग करतोय सूरजच्या. इथे मात्र आपण सध्या घडीला श्रीला पाहतो. श्री जाधव आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक. रन्स मी त्याच्या हा चौकार. आज चेंडू आणि आता मात्र 30 ची आवश्यकता राहीये. आज चेंडू आणि 30 धावा. अर्थात पुढचे 2 बॉल फार महत्वाचे राहणार आहेत. पुढचे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे राहतील. या मॅचला टर्निंग पॉइंट ठरवणारे 2 चेंडू आहेत. पुढच्या 2 बॉल वरती किती मोठ्या धावा आणि किती मोठे नंबर्स लिहिले आहेत हे पाहणं गरजेचं आहे. का बॅटिंग करतोय श्री जाधव आज. नाही तर पुन्हा कधीच नाही. याच आविर्भावामध्ये त्याची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. पुन्हा ही संधी मिळत नाही. आज मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे आणि जी भूमिका मिळाली ना त्याला न्यायही द्यायला हवा संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. पुढे सावला समोर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जिथे तिथे यहां वहां देखो जहां सारे जहां. बस सचिनचीच हवा. हवेसारखा उडतोय तो जणू काय हवेमध्ये. काय झेपावला. चेंडूला आतमध्ये त्याने ढकललं. कमालीचं क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले पहा. हाही बॉल ज्याच्यावरती षटकाराचीच मोहर होती आणि तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जवळपास 6 फुटाचा तो आहे. 5.5-6 फुटाचा तो खेळाडू पाहायला मिळतो. उडी मारतो 8 ते 10 फुटावरती. बॉल आतमध्ये ढकललाय. 7 बॉल आणि 28 ची गरज. अक्षय जाधव पुढचा बॉल. बॅकफुटला आल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो. त्या ठिकाणी सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन इथे घेत असताना सूरज रनआउटच्या स्वरूपामध्ये बॉल होईल. येणारे 6 बॉल 28 ची गरज. सहा बॉल 28 चीच गरज आहे नितीन. सहा बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे.
6 चेंडू आणि 28 धावा. अक्षय जाधवचे ते 2 फटके सचिनने अडवले. अन्यथा आज सायंकाळी पार्टी नव्हती, आज तर मीटिंगच झाली असे. कारण काय स्ट्रोक केले होते सचिन होता म्हणून काय पॉसिबल झालं. अशक्य ते शक्य करतील स्वामी. खरं तर अशक्य ते शक्य करतील सचिन असंही म्हणायला हवं. काय त्याने बॉलला अडवलं आणि धावा त्याने 2 वेळेला षटकार रोखला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 आहे. येणारे 6 बॉल 28 ची गरज. 6 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती जिथे गौरव जाधवला आपण पाहतोय. श्री जाधव आणि त्याच्या साथीला सोपान जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे चेंडू शेष आहेत ते 6 बॉल 28 ची गरज. चला घाई करा, आणखीन एक मॅच बाकी आहे. आणखीन एक मॅच बाकी आहे. बावीसला 3 6 बॉलचा खेळ शेष. हा फ्लॅकर बॉल इथे षटकार येतोय. पहिला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सामना बनलाय, मॅच बनलीय. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. इथे लांब लचक स्ट्रोक येत असताना सर्वाधिक लांबवरचं क्षेत्र आणि त्याच्यावरती आलेला षटकार. सामना बनलाय. धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. इथे या मॅच मध्ये सारं काय उलगडा होईल का? येणारे 5 बॉल आणि 22 ची गरज. 5 चेंडू 22व्या होत्या. हाही बॉल सीमारेषेच्या बाहेर. किशोर आणि किशोर. श्रीच्या बॅटमधून षटकार आला. श्री जाधव का बॅटिंग करतोय? मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारलेत पहिले 2. मॅच बनवली आहे. सामना बनलाय. चिंतेचं वातावरण इथे पाहायला मिळतंय. येणारे चेंडू राहिलेत ते 4 बॉल आणि 16 ची गरज. श्री जाधव 4 बॉल आणि आता मात्र 16 ची गरज राहिली आहे मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 16 धावा. नितीनला आपण जेवढं पाहिलं ना, नितीन जाधव जेवढा आपल्या पोझिशन बदलतो ना तेवढी मॅच गरम झाली असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण तो सुरुवातीला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला होता. तदनंतर यशांच्या पाठीमागे विकेट किपर मांडला. आता मिड विकेटला आलाय. चिंतेचं वातावरण देवळे टीमच्या खेम्यामध्ये आहे. सारं काही पसंत करेन मी पाहणं, परंतु मी शैलेश जाधव सरांनाही पाहणं पसंत करेन. येणारे 4 बॉल आणि 16 ची गरज. 4 बॉल आणि 16 धावा. श्रीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वादळी आणि झुंजार खेळ. लॉर्ड फुलटो ऑन साइडला आलाय षटकार. कमालीची मॅच. लांब लचक सडक पे कडक. जिया गया धडक. लांब लचक षटकार आला. 3 बॉल आणि 10 ची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. आज या सामन्यामध्ये इतिहास घडवला जातोय. श्री जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. 3 बॉल 3 षटकार त्याने ठोकले आहेत. 3 चेंडू आणि आता मात्र 10 ची गरज. 3 चेंडू 10 धावा. उजव्या यशीच्या बाहेर प्रेशर क्रिएट झालं. गौरव जाधव वरती अवांतर धाव आली आहे. 3 बॉल आता मात्र 9 ची गरज. 3 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. जे पाण्याने अंघोळ करतात ते केवळ वस्त्र बदलतात आणि जे घामाच्या धाराने अंघोळ करतात ना ते इतिहास बदलतात. इतिहास बदलला जाईल का? संघाची धावसंख्या 3 बॉल आणि 9 धावा धावफलकावर येथे येणं बाकी आहे. 3 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 9 ची आवश्यकता. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 5 ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. काय सामना बनला. अशी मॅच होणार नाही आणि अशी स्पर्धा होणार नाही. सामन्याने रंग बदलले. एक जुना इतिहास आठवावा असा वाटतो,
परंतु तो इथे इतिहास विसरण्याचा प्रयत्न गौरव जाधव निश्चित करेल. हा गौरव जाधव तोच गोलंदाज आहे त्याने या आधीच्या मॅच मध्ये, या आधीच्या 2 दिवसाच्या आधीच्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 24 धावा खर्च केल्या होत्या. जर सामना इथे जिंकवला श्री जाधवने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आशिष जाधव यांच्या माध्यमातून देण्यात येईल. काय बॅटिंग केली आहे, 8 बॉल 34 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. या खेळाडूचा थाट आणि गोलंदाजांची लीला त्याने लावली आहे बाट. 2 बॉल आणि 5 ची गरज, 2 चेंडू आणि 5 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये आणि श्री जाधव साठी टाळ्या होतात. 2 बॉल 5 ची गरज आणि इथे बॅटची आतली कडा घेतली आहे आणि तदनंतर आपण पाहतो 1 चेंडू आणि आता मात्र 5 ची गरज, 1 चेंडू आणि 5 ची गरज. एक चेंडू आणि 5 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा बॉल. अशी मॅच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये होताना पाहायला मिळाली नाही आणि शेवटचा बॉल अगदी चित्तथरारक लढत पाहायला मिळते. काय क्रिकेटचा सामना सध्या घडीला रंगतोय गौरव. आज मात्र तो विक्रम रचणार आहे या स्पर्धेमध्ये का श्री जाधव इथे विक्रम नोंदवेल हे पाहणे आवश्यक. 1 बॉल 5 ची गरज आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. सामना इथे एका धावेने कंपल्सरी चेसच्या आधारावरती देवळी संघाने ही मॅच इथे जिंकलेली पाहायला मिळाली. परंतु मॅच आणि स्त्रीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या स्त्रीच्या खेळासाठी. देवळी संघ मॅच मध्ये होता, कुमटे संघ मॅचच्या बाहेर कधीच गेला होता, परंतु या बहादराने शेवटच्या बॉल पर्यंत मॅच नेली. काही इंचाने मॅच हरली आहे, एका धावेने आणि काही इंचाने. काय सामना होत असताना पाहायला मिळाला. चला फायनलची मॅच ही आपण